मित्रांनो, शेळीला विंचू चावणे ही समस्या आपल्याला शेळीपालन करत असताना पाहायला मिळते आणि जर पावसाळ्याचे दिवस असतील तर ही समस्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आता तुम्हाला माहीत आहे की नाही हे सांगता येणार नाही, परंतु तुमच्या माहितीचं सांगतो मित्रांनो, विंचू हा शेळ्यासाठी गर्दन काळ आहे। म्हणजे शेळीच्या जीवनातील सगळ्यात घातक जो शत्रू आहे तो असतो विंचू। एका परचं साप चावल्यावर देखील शेळी वाचू शकते, परंतु विंचू चावल्यावरती सहजासहजी शेळीही वाचत नाही, जर योग्य उपचार योग्य ट्रीटमेंट भेटली नाही तर। आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शेळीला जर विंचू चावला तर शेळी काय लक्षण दाखवते आणि त्यावरती काय उपचार करायचा आहे, 100% कारगर उपचार मी सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही समस्या आहे यावरती उपचार जो आहे तो चांगल्या प्रकारे कळेल। शेळी काय लक्षण दाखवते हे सगळ्यात पहिले आपण पाहूया। शेळी ही मोठमोठ्याने ओरडते, इकडे तिकडे धाव घेते, जोरजोरात ओरडत ओरडत पळते, हातपाय आपटते, हातपाय नाचवते आणि जिथे चावलेलं आहे त्या ठिकाणी खाजवते, दाताने कुरताडाला पाहते आणि मोठमोठ्याने ओरडत असते मित्रांनो सारखी। हे लक्षण दिसले की समजून घ्यायचं शेळीला विंचू हा चावलेला आहे। उपचार काय करायचा आहे मित्रांनो, लक्षणं दिसल्या लगेच आपल्याला शेळीचा कान कापायचा मित्रांनो, थोडासा कान कापायचा आहे, रक्त निघेल एवढाच, त्यामधून रक्त काढायचं आहे, 2-4 थेंब रक्त काढायचं आहे आणि शेळीच्या दोन्ही डोळ्यामध्ये थोडं रक्त हे टाकायचं आहे। हे लवकरात लवकर करायचं आहे मित्रांनो, कारण विंचू चावल्यावरती शेळीचं रक्त घोटतं आणि लवकर रक्तही निघत नाही कानातून सुद्धा। मित्रांनो, हे तुम्ही जर केलं तर अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये शेळीला आराम पडेल, शेळी ही शांतपणे उभी राहील किंवा शांतपणे बसेल मित्रांनो, शेळी शांत होईल, विंचू जो आहे तो उतरेल आणि डॉक्टर येईपर्यंत तुमची शेळी वाचेल किंवा मित्रांनो काही केसमध्ये शेळी ही पूर्णपणे रिकवर या विलाजाने झालेली आहे। हा उपाय आहे मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओतील माहिती विसरू नये म्हणून व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज पाहण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका। यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।